नमस्कार. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि साफसफाई करायचं ठरवलं होतं आज. तर तोच हा ब्लॉग असणार आहे. तर सर्वात आधी आम्ही जेवणाची तयारी केली आणि जेवणासाठी एकदम साधा पटकन होईल असा मसाले भात बनवला होता. त्यानंतर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण करून घेतलं आणि 11 वाजता आमच्या कामवाल्या ताई आल्या. त्यानंतर आम्ही पटापट सगळ्यांनी मिळून साफसफाई सुरू केली. तर इथे प्रत्येकाने मदत केली होती, फक्त कॅमेऱ्यासमोर सगळेच आले नाही. आणि एक एक रूम आम्ही क्लीन करून घेतला. तर इथे मुलांचा रूम सुद्धा एकदम व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर इथे या ट्रॅव्हल बॅग सगळ्या साफ करून पुन्हा जागेवर ठेवून दिल्या. आणि नंतर आम्ही दोघींनी मिळून इतके सगळे भांडे घासलेत, कारण किचनमध्ये इतके सगळे भांडे निघाले होते घासायला. म्हणजे आम्हीच काढले होते स्वच्छ करून ठेवण्यासाठी. त्यानंतर हा त्या ताईंचा मुलगा आहे, त्याला मध्ये मध्ये बोर व्हायचं म्हणून असं काहीतरी टाइमपास खायला देत होतो. आणि इथे देवारा सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलाय. त्यानंतर इथे फ्रीज सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतला. आणि त्याच्यानंतर किचन. खरं तर हे दिसायला खूप छोटं दिसतं, पण यासाठी खूप वेळ लागला. यामध्ये माझ्या केकची भांडी, त्यानंतर बाकी माझी घरातले यूज करण्याची भांडी आणि आम्ही तिघी काम करत होतो. त्यानंतर हे फ्रीज मॅग्नेट्स, हे सगळे आम्ही जिकडे फिरायला जाऊ तिकडनं आणलेत. काही मी एक्झिबिशनमध्ये वगैरे मिळतात तिथून आणलेत. तर असे खूप सारे आहेत. तर मग आज थोडीशी जागा चेंज करून त्याची ह्या बाजूने लावले ते. त्यानंतर ह्या देवांच्या मूर्त्या जागच्या जागेवर ठेवून घेतल्या. तर माझ्याकडे ही जी गणपतीची मूर्ती आहे, तर या मूर्तीला 10 वर्ष झाली आहेत. म्हणजे या घरामध्ये आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा आणली होती. आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि ती आम्ही पंढरपूरमधून आणली आहे. आणि तिचा व्यवस्थित असा अभिषेक वगैरे करून मगच आम्ही पूजेला ठेवली आहे ती. त्यानंतर गुरुवार होता आणि खरं तर मला फुलं आणायला वेळ मिळाला नाही. मग घरच्याच बाल्कनीमधून हे फुलं काढली आहेत मी. ॲक्च्युली साफसफाईमुळे मी भाजीपाला आणि फुलं वगैरे असं काही अजून आल्यापासून घरात आणलं नव्हतं. तर आज माझं घर पूर्ण स्वच्छ झालं आहे. मग उद्या ते सगळं आणणार होते. तर हे सगळं माझं केकचं सामान आहे. आणि त्यानंतर हे सगळं असं इतकं छान व्यवस्थित दिसायला लागलं आहे. त्याच्यानंतर मी फ्रीज व्यवस्थित सेट करून घेतलं. ज्या ज्या फ्रीजमधल्या गोष्टी आहेत, खोबरं शेंगदाणे वगैरे फ्रीजमध्ये ठेवून घेतलं, कारण इकडे लगेच खराब होतं कधी कधी. त्यानंतर हे छोटे मोठे मसाले आहेत आपले, ते ठेवून घेतले. तर घर स्वच्छ असलं ना की आपलं मन सुद्धा एकदम छान राहतं आणि काम करायला सुद्धा आपल्याला खूप इंटरेस्ट वाटतो. म्हणून मी ठरवलं की आधी साफसफाई करायची आणि मग पुढचे सगळे कामं करायचे. त्यानंतर बाहेरून नाश्त्यासाठी साधारण 4-4:30 वाजता हे समोसे आणले होते आणि त्यानंतर चहा बनवला. तर आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे नाश्ता घेऊन पुन्हा साफसफाईला सुरुवात केली. त्यानंतर आता इथे कामवाल्या ताई वगैरे भांडे वगैरे घासून देऊन त्या खरं निघून गेल्या होत्या. आणि नंतर मग मी हे सगळे भांडे आमचे सेट करून घेतले, व्यवस्थित जागच्या जागेवर ठेवून घेतले. आणि याला कमीत कमी मला 1.5 ते 2 तास गेलेत.
त्यानंतर व्यवस्थित असा फ्रीजसुद्धा सेट करून घेतला. उद्या त्यामध्ये सगळ्या भाज्या घेऊन यायच्या आहेत, त्यामुळे आजच सगळं साफ करून ठेवलं. घरामध्ये खरं तर मिरची आणि कोथिंबीर सोडून काही शिल्लक नव्हतं, थोडेफार टोमॅटो वगैरे. तर मग आता उद्या आणू सगळं. आणि हे त्या दिवशी मुलांनी मला जो बुके दिला होता त्यामधले हे लिलीचे फुलं आहेत आणि ते अजूनसुद्धा एकदम छान आहेत, म्हणून ते मुलींनी असे जपून ठेवलेत. आणि जरी आम्ही शहरात राहत असलो तरी आमच्याकडे पाटा वरवंटा पण आहे. तर हे असं थोडंसं व्यवस्थित असं किचन आज क्लीन करून घेतलं, जेणेकरून काम करायला सुद्धा खूप छान वाटेल. या प्रकारे सगळे भांडे मी असे व्यवस्थित जिथल्या तिथे लावून ठेवलेत. आणि हे असं काहीसं किचन दिसतंय. तरी पण अजून छोटं मोठं बरंच बाकी आहे, तर हळूहळू हे सगळं सुद्धा सेट होऊन जाईल. त्यानंतर इथे सकाळी बहीण आली होती, तिने हा मसाले भात बनवला आहे. तर सकाळी तिनेच जेवण बनवलं होतं, म्हणून हा सगळा दिवस माझ्यासाठी सुद्धा खूप इझी गेला. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.